जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महा-डी-बी-टी फार्मरसाठी जी महत्त्वपूर्ण योजना आहे, आता त्याच महा-डी-बी-टीच्या जी वेबसाईटमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. अद्यापही काही वेबसाईट पूर्णपणे सुरू झालेली नाहीये आणि त्याच्यातच आज लॉटरीही लागलेली आहे. mahdbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर एक काही महत्त्वपूर्ण चेंजेस झालेले तुम्हाला इंटरफेस होम पेजवरतीच दिसणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल असा आहे, की याच्यापुढे तुम्हाला तुमच्या महा-डी-बी-टी अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी युजर आय डी किंवा आधार कार्डचा ऑप्शन दिसणार नाही. कंपल्सरी आहे फार्मर आय डी. फार्मर आय डी नंबर असेल तरच तुम्हाला इथं लॉग इन करता येणार आहे तुमच्या महा-डी-बी-टीच्या अकाउंटमध्ये. तर इथं बघू शकता होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला फार्मर आय डीचं ऑप्शन दिसत आहे. अगोदर इथं आधार नंबर किंवा लॉग इन युजर आय डी पासवर्डने तुम्ही लॉग इन करत होते, पण आता तो ऑप्शन नाही आहे. इथं ज्यांचं फार्मर आय डी बनलेलं आहे आणि ज्यांचं खातं आहे इथं तुम्ही फार्मर आय डी टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुम्हाला फार्मर आय डी माहीत नसेल तर खालीच ऑप्शन आहे, क्लिक हेअर टू नो युअर फार्मर आय डी, हाऊ टू क्रिएट युअर फार्मर आय डी असं इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जर फार्मर आय डी काढलेलाच नसेल तर हाऊ टू क्रिएट युअर फार्मर आय डी इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं फार्मर आय डी काढलेला आहे, पण तो मंजूर झालेला आहे किंवा तयार झालेला आहे किंवा नाही हे तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती दिसेल, क्लिक हेअर टू नो युअर फार्मर आय डी. तर माझ्याकडे आता फार्मर आय डी आहे,